शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा. SMS शेतकरी बांधवांना आलेल्या या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर जमा होत आहे. आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात. कोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहे, कोणाला पीक विमा मिळत आहे, कोणाला SMS आलेले आहे, आता हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आताची नवीन अपडेट म्हणजे 2026-27 याचप्रमाणे राहिलेला जो काही पीक विमा 2024 असेल 25 असेल, तर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला होता, तर अशा शेतकरी बांधवांना, अनेक शेतकरी बांधवांना SMS इथं येत आहे. आता लगेच तुम्ही खात्यामध्ये चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. आता या जिल्ह्यांमध्ये माहितीनुसार एक अपडेट इथं आलेली आहे. तर आता या जिल्ह्यातील एवढे शेतकरी पात्र आहेत. तर यामध्ये बीडमधील 7 लाखहून अधिक शेतकरी पात्र आहेत. धाराशिवमध्ये 5 लाख, परभणीमध्ये 4 लाख, जालन्यामध्ये 3 लाख, नाशिकमध्ये 3.5 लाख, अहमदनगरमध्ये 2 लाख, लातूरमध्ये 2 लाख, सोलापूरमध्ये 2 लाख, अकोल्यामध्ये 1 लाख, सांगलीमध्ये 98,000, नागपूरमध्ये 63,000. तर बाकी टप्प्याटप्प्याने इथं पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता दुसरा टप्पा कधी लवकर इथं जमा होणार आहे. सर्वप्रथम आता लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांसाठी आलेला निधी आपण इथं जाणून घेऊया. बीडमध्ये आता 7,577,000 यांसाठी निधी आलेला आहे, 230 कोटी. धाराशिवमध्ये 5,48,720 लाभार्थ्यांसाठी 180 कोटी. परभणीमध्ये 4,82,900 यासाठी 155 कोटी. जालन्यामध्ये 3,62,652 शेतकऱ्यांसाठी यामध्ये 125 कोटी. तर लाभार्थ्यांची संख्या आपण इथं पाहत आहे आणि त्यांसाठी आलेला निधी. याचप्रमाणे ते नाशिकमध्ये 3,50,000 यासाठी 110 कोटी रुपये. अहमदनगरमध्ये 2,32,839 साठी 95 कोटी रुपये. लातूरमध्ये 2,11,535 शेतकरी बांधवांना 85 कोटी रुपये. सोलापूरमध्ये 2,08,534 शेतकरी बांधवांना 80 कोटी रुपये. अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी बांधवांना 65 कोटी रुपये. सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 45 कोटी रुपये. याप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या आणि यांसाठी आलेला निधी. सांगलीपर्यंत आपण बघितलं होतं. यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये इथे 63,422 शेतकरी बांधवांना 30 कोटी. साताऱ्यामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 20 कोटी. बुलढाण्यामध्ये 26,378 यासाठी 15 कोटी. बुलढाण्यामध्ये 16,122 शेतकरी बांधवांना 10 कोटी. अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी बांधवांना 8 कोटी. कोल्हापूरमध्ये 282 शेतकरी बांधवांना 2 कोटी. पुणेमध्ये 1,45,000 शेतकरी बांधवांना 55 कोटी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,88,000 साठी 70 कोटी. नांदेडमध्ये 1,75,000 यांसाठी 68 कोटी. वाशिममध्ये 85,000 साठी 35 कोटी. यवतमाळमध्ये 1,25,000 शेतकरी बांधवांसाठी 50 कोटी. यानंतर इथे आपलं वर्ध्यामध्ये इथे आपलं 58,000 शेतकरी बांधवांना 22 कोटी. चंद्रपूरमध्ये 48,000 शेतकरी बांधवांना 18 कोटी. गडचिरोलीमध्ये 28,000 शेतकरी बांधवांना 12 कोटी. भंडारामध्ये 35,000 शेतकरी बांधवांना 14 कोटी. गोंदियामध्ये 32,000 शेतकरी बांधवांना 13 कोटी. धुळेमध्ये 52,000 शेतकरी बांधवांना 20 कोटी. नंदुरबारमध्ये 45,000 शेतकरी बांधवांना 18 कोटी. पालघरमध्ये 25,000 शेतकरी बांधवांना 9 कोटी. ठाण्यामध्ये 18,000 शेतकरी बांधवांना 7 कोटी. यानंतर रायगडमध्ये 22,000 शेतकरी बांधवांना 8 कोटी. रत्नागिरीमध्ये 15,000 शेतकरी बांधवांना 6 कोटी. यानंतर सिंधुदुर्गमध्ये 12,000 शेतकरी बांधवांना 5 कोटी. हिंगोलीमध्ये 52,000 शेतकरी बांधवांना 28 कोटी. तर आता तब्बल 1,400 कोटी रुपयाचा पीक विमा इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. आता जिल्ह्यावर शेतकरी बांधवांना, काही शेतकरी बांधवांना SMS आलेला आहे, काही शेतकरी बांधवांना SMS याची राहिलेला आहे. कोणाला पीक विमा मिळणार नाही ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल, KYC आधार लिंक नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल. आता तुम्हाला ही कोणत्या कारणामुळे मिळत नाही, तुम्हाला 72 तासात तुम्हाला तक्रार करायची राहते. यामुळे ठीक आहे, तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा आहे, खरीप असेल किंवा रब्बी असेल, तर तुम्हाला 72 तासाच्या तुम्हाला तक्रार करावी लागते. पाऊस पडला, अतिवृष्टी असेल, काही कोणत्या कारणामुळे नुकसान झालेलं आहे, त्यात तर 72 तासाच्या तक्रार करा. यानंतर ई पीक पाहणी. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे 1 रुपया इथं मिळणार नाही. ई पीक पाहणी इथं मेंडेटरी केलेली आहे, म्हणजे सर्वांना बंधनकारक केलेलं आहे. पीक विमा अडकू शकतो, नुकसान भरपाई मिळणार नाही, अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, DBT थांबून राहू शकते, म्हणजे पैसे तर येणार नाहीत. तर आता
पीक विमा आला नाही तर यासाठी पीक विमा कंपनीकडे एक लेखी अर्ज किंवा पीक विमा प्रतिनिधी, प्रति व्यवस्थापक प्रतिनिधी, तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी. आपलं डॅशमध्ये आपलं नाव लिहायचं आहे, राहणारच्या जागी आपलं गावाचं नाव, तालुका, जिल्हा. माझा पीक विमा अर्ज भरलेला असून अप्रूव्हल आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव टाकायचं आहे, आपलं नाव, अर्ज क्रमांक जे काही पीक विमा पावतीवरती ॲप्लिकेशन आय डी नंबर म्हणून राहते ते टाकायचं आहे, खाते क्रमांक, आधार नंबर, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, कोणकोणते, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, जे काही असेल ते टाकायचं आहे. याचप्रमाणे तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. या पद्धतीने लेखी अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर त्यासोबत जोडायचे कागदपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, 7/12 ई पीक पाहणी केलेल्याचा स्क्रीनशॉट, मोबाईल नंबर. जर तुमच्या अधिक खात्यामध्ये पीक विमा जर जमा झालेला नसेल तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तक्रार करा. लवकरच पीक विमा इथं जमा होईल. जे की इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, यावरती लगेच कॉल करा. कॉल केल्याच्या नंतर अर्ज क्रमांक तुमच्याजवळ ठेवा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक हे तुम्हाला लागणार आहे. तर आता कोणकोणत्या समस्येसाठी पैसे पीक विम्याचे जर जमा झालेले नसतील किंवा अर्ज पेंडिंग दाखवत आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, क्लेम तुमचा अप्रूव्हल आहे, पैसे आलेले नाहीत, आधार लिंक नाही, KYC पेंडिंग आहे, ई पीक पाणीची समस्या, चुकीची पिकाची नोंद झालेली आहे, 7/12 चुकीची माहिती, मोबाईल नंबर अपडेट नाही, DBT फेल्ड आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा 72 तासाच्या तक्रार नोंदवण्यासाठी यासाठी तुम्हाला हा जो हेल्पलाईन नंबर आहे 14447 तर 14447 तर यावरती लगेच कॉल करा आणि संपूर्ण समस्याची जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला या नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर बघायला मिळेल. त्यानंतर पंचनामा माहिती असेल, फार्मर ID समस्या असेल, विमा अर्ज पावतीची डाउनलोड असेल किंवा प्रिंट, अर्ज शोधणे, लाभार्थ्यांची यादी, यासाठी तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यावरती लगेच कॉल करा आणि अधिक माहिती घ्या.